अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास स्पेशल आहे कारण आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या दिवशीच माझं गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन होतं। आज गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन म्हणजे काल पूर्णपणे माझी पोथी संपूर्ण झाली आणि आज त्याचं उद्यापन म्हणजे आज आपण जी सांगता करतो म्हणजे आज आपण जो नैवेद्य दाखवतो त्याबद्दलच्या साठी मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर खूप छोटासा व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी तुम्हाला पुढे दाखवेलच की काय काय आहे। तर आज मी गुरुचरित्र पारायणाच्या नैवेद्यासाठी काय काय केलेलं आहे आणि काय काय केलं आहे, कशा कशा गोष्टीचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टीचा नैवेद्य दाखवायला हवा याबद्दलची माहिती आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। तर चला व्हिडिओ पूर्ण बघूया आणि तुम्हाला सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा। असेच आपले व्हिडिओ बघत राहा। बघतीये मी आपल्या सर्वांना आपले व्हिडिओज आवडतायत। जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या ताई बहीण मामा काका सगळ्यांबरोबर तुमच्या सगळ्या फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपले व्हिडिओ शेअर करत जा, म्हणजे सगळ्यांना आपल्या म्हणजे ज्या गोष्टींची आहे ती माहिती मिळेल आणि आपले व्हिडिओ जसेच पुढे जातील। आणि मेन महत्त्वाचा मोटो किंवा हेतू काय आहे की ज्या गोष्टी सगळ्यांना माहिती असायला हव्या म्हणजे माहिती असायला हव्या त्या सगळ्यांपर्यंत पोहोचतील। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। तर गुरुचरित्र पारायणाच्यासाठी उद्यापनाला तुम्हाला काय काय करायचं आहे, काय काय नैवेद्य दाखवायचं आहे ते मी तुम्हाला आजच्या ह्याच्यात दाखवते। मी आज माझं सप्ताह पूर्ण झालाय, म्हणजे काल माझी पोथी पूर्ण झाली आणि आज मी नैवेद्य दाखवत आहे। तर बघा मी तुम्हाला सांगते की मी काय काय केलं आहे आणि आपल्याला काय काय करायचं असतं। तर इथे वरण भात, आता आपण भात खात नाही त्यामुळे वरण भाताचा नैवेद्य, त्यानंतर दूध भात, दही भात, पोळ्या, उडदाच्या डाळीचे वडे, फक्त उडदाची डाळ, मिरची, कढीपत्ता एवढंच टाकायचं आहे। कुठल्याही पदार्थात कांदा व लसूण वापरलेला नाहीये। पोळ्या, उडदाचं पापड, उडदाच्या वड्याचा उल्लेख सुद्धा एका अध्यायामध्ये आहे त्यामुळे उडदाचे वडे सुद्धा पाहिजे। घेवड्याची भाजी, बटाट्याची पिवळी भाजी विदाऊट कांद्याची आहे। ही हरभऱ्याची डाळ, जमलं आपल्यास तर पुरणाची पोळी करा, नाही जमलं पुरणाची पोळी तर हरभऱ्याची भिजलेली डाळ आणि त्यावर गुळाचा तुकडा, अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर उडदाचे वडे, कोशिंबीर म्हणजे आता इथे काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर आहे। खीर लागते पण मला खीर जमलं नाही, मागच्या पारायणाला मी खीर केलेली होती पण आज रक्षाबंधनमुळे खीर नाही जमली। तर आज मी व्हॅनिला फ्लेवरचा डाळिंब बदाम वगैरे टाकून शिरा केलेला आहे। तर शिरा, वरण भात, तुळशीचं पान तिथे ठेवलेलं आहे, उडदाच्या डाळीचा पापड आहे, दूध भात आणि दही भात। दूध भात सगळ्यात महत्त्वाचा आहे, दूध भात नक्कीच ठेवा। घेवड्याची भाजी महत्त्वाची आहे, दूध भात, घेवड्याची भाजी, उडदाच्या डाळीचे वडे हे खूप महत्त्वाचे आहे। गोड खीर हवी आहे किंवा शिरा, कुठल्याही गोष्टी चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला नैवेद्य करायचे आहे। यथाशक्ती तुम्ही काय तुमच्या मनाप्रमाणे करू शकता। मला पुरणाची पोळी आज जमली नाही त्यामुळे मी भिजलेली डाळ, त्यावर गुळ, पुरणाची पोळी आली की मग आमटी आली, सगळं त्याला कांदा बिंदा लागतो त्यामुळे मग मी नाही केलं, त्यामुळे हे होईल। हे झालं, हे आपल्याला भिजलेली डाळ असते त्याच्यामुळे आपण हे खाऊ शकतो, नक्की त्याला खायचं आपल्याला, ते नैवेद्य आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता, उडदाच्या डाळीचे वडे, कोशिंबीर, शिरा, वरण भात, भाजी, जमलंच अजून तुम्हाला एखादी एक्स्ट्रा भाजी, मेथीची भाजी सुद्धा ठेवतात। मेथीची भाजी मला नाही जमली त्यामुळे मेथीची भाजी नाही केली। तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण ताट असं तयार करायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे। तर हा होता माझा आजचा नैवेद्य उद्यापनासाठी। मी नक्कीच बघितलं असेल की काय काय मी केलं आणि आता जस्ट जेवण वगैरे झालं, सगळा नैवेद्य वगैरे सगळा झाला। तर इथे फक्त एक गोष्ट आहे की तुम्हाला मी सांगते की सवाष्ण ब्राह्मण तुम्ही जेव घालू शकता, अथवा आज रक्षाबंधन असल्यामुळे कोणी आलं नसतं आणि कोणी येऊ शकलं नाही तर आज जे काही माझ्याकडे पाहुणे येणार होते ते आज न येता पुढच्या आठवड्यात त्यांना मी बोलवलेलं आहे। तर असंही रक्षाबंधनला पाहुणे येणारच होते पण आज काही कारणानिमित्त नाही झालं, तर तोच कार्यक्रम मी पुढे ढकललाय, म्हणजे सवाष्ण ब्राह्मण हे जेवण होणारच आहे। तर आज नाही तर मी सगळं नैवेद्य दाखवलं आहे। परत त्या गोष्टी म्हणजे परत कधीही तुम्ही म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाचं सवाष्ण ब्राह्मण आपण का जेव घालतो, म्हणजेच आपण म्हणजे दान, म्हणजे आपण म्हणतो ना अन्नदान ही सर्वात मोठी गोष्ट आहे। तर त्यासाठी आपल्याला ही गोष्ट करायची आहे आणि ती खूप खूप साधी, सिंपल आणि खूप सोप्या पद्धतीने कधीही तुम्ही करा, ती मोजल्याच जाते। त्यामुळे नक्कीच ती गोष्ट लक्षात घ्या। तर अशा पद्धतीने मी नैवेद्य दाखवलेला आहे आणि सांगता बरेचसे जण, आता मी आज जो तुम्ही बघितला की मी सगळा स्वयंपाक आहे विदाऊट कांदा लसूण केलेला होता,
तुम्हाला म्हणजे बरेचसे जण कांदा लसणाचा सुद्धा स्वयंपाक करतात, म्हणजे पुरणपोळीमध्ये आमटीला कांदा लागतो, सगळ्या गोष्टी, म्हणजे तसं हिशोबाने सुद्धा तो स्वयंपाक असतो. तर ते ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर आहे, पण शक्यतो कांदा लसूण विरहितच नैवेद्य असतो, कारण देवाला कांदा लसूण ऍक्च्युली चालत नाही, म्हणजे शक्यता चालत नाही. त्यामुळे तर तसाच नैवेद्य असतो तो. जस्ट जेवण वगैरे झालं, म्हणलं फटाफट तुम्हाला व्हिडिओ दाखवून द्यावं, व्हिडिओ करून तुम्हाला सांगावं, म्हणून मी पटापट हा व्हिडिओ केला आणि तुमच्याशी शेअर केला. तर कसा वाटला मला नक्कीच कळवा. अजून तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींवर व्हिडिओ बघायला आवडेल हेही मला सांगा. भेटूया परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये चांगल्या माहिती बरोबर. तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.